मी स्वतः इथे येऊन पहिल्यांदा या वस्त्र प्रकाराविषयी ऐकलं, या वस्त्राचं नाव ऐकलं. मला माहिती आहे की तुम्ही माझ्यापेक्षा खूप सुजाण आहात, तुम्ही नक्कीच या वस्त्राविषयी ऐकलं असेल. पण या वस्त्र प्रकाराची एक खासियत आहे, ती म्हणजे आत्ताच्या काळात हा वस्त्र प्रकार फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रातच तयार केला जातो आणि संपूर्ण देशाभरातून या वस्त्र प्रकाराची मागणी खूपच जोरदार पद्धतीने आहे. आणि अर्थात या वस्त्र प्रकाराविषयी आणखी जाणून घेण्यासाठी आणि गेली 6 पिढ्या ज्या व्यक्तिमत्वाची या वस्त्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी स्वतःला झोकावून दिलेलं आहे आणि खूपच चढ-उतार पाहिले या वस्त्र प्रकाराने. अगदी डबघाईचा काळही पाहिला आणि खूपच श्रीमंतीचा काळही पाहिलेला आहे. पण आता जिथे खऱ्या अर्थानं नवी पिढी पुन्हा आपल्या परंपरेशी नातं पाहत आहे, तेव्हा या वस्त्र प्रकाराला खूप पुन्हा एकदा नव्यानं मागणी वाढलेली आहे. आणि काय आहे हा वस्त्र प्रकार, याची निर्मिती कशी होते, याचं वैशिष्ट्य काय आहे, याची उत्पादनं काय होतात, या सगळ्याविषयी जाणून घेण्यासाठी मी एक अत्यंत हरहुन्नरी आणि मी असं म्हणेन की सच्चा कलाकार म्हणजेच माननीय इम्रान सर कुरेशीजी यांना रंगमंचावर आमंत्रित करते. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. तर काही मी अर्थात वाचलं असेल कुठल्या वस्त्र प्रकाराविषयी आपण बोलणार आहोत. पण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. सर्वप्रथम पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत इम्रान सर. हा जो संवाद आहे तो आपण हिंदी भाषेत करणार आहोत, जेणेकरून त्यांची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत सखोल पोहोचेल आणि त्यांना त्या भाषेत जास्त सुंदर व्यक्त होता येतं. त्यामुळे आपली जर हरकत नसेल तर चालेल? चालेल चालेल ना? एवढं मराठी त्यांना कळतं बरं का. तो शुरुआत करते सबसे पहले